वेलकम बॅक फ्रेंड्स इन सोपी इंग्लिश चॅनल. सोपी इंग्लिश चॅनलच्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भविष्यकाळाशी संबंधित चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला माहित आहे की भविष्यकाळ दर्शवण्यासाठी आपण साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ यांचा उपयोग करत असतो. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ या दोन काळांचा सुद्धा विशेष उपयोग केला जातो. कारण की दैनंदिन जीवनामध्ये जर भविष्य काळाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या असतील तर ज्यादातर साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ यांचा उपयोग केला जातो. आता तुम्ही म्हणाल, की सर भविष्यकाळ दर्शवण्यासाठी जर भविष्यकाळाचे जे काळ आहेत, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ ते आहेत, ते वापरण्याच्या ऐवजी आपण साधा वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ का वापरावा? असा प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित झाला असेल. तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मी अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी तयार करत असतो. आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. चला समजून घेऊया की आपल्याला साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ यांचा उपयोग भविष्यकाळ दर्शवण्यासाठी का करायचा असतो. सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग म्हणजे आणखीन एक उपयोग असा आहे की फिक्स्ड टाइम टेबल म्हणजे अगदी निश्चित असा वेळापत्रकानुसार असलेले जे काही कार्य असतात किंवा ज्या काही क्रिया असतात त्या क्रिया दर्शवण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. त्याचप्रमाणे अगदी नजीकचा भविष्यकाळ दर्शवण्यासाठी सुद्धा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. आता फिक्स्ड टाइम टेबल किंवा नजीकचा भविष्यकाळ असं दर्शवण्यासाठी साधा वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. तर याचा अर्थ असा झाला की त्या गोष्टी घडणारच आहेत. याचा अर्थ असा झाला, की त्या गोष्टी घडणारच आहे किंवा त्या क्रिया घडणारच आहे. असा असा अर्थ दर्शवायचा असेल तर आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. म्हणजे जर मी असं उदाहरण दिलं तर, द ट्रेन लिव्हज द स्टेशन ॲट 9 AM. आता बघा, इथे मी काय सांगितलं, द ट्रेन लिव्हज द स्टेशन ॲट 9 AM. तर ट्रेन स्टेशनवरून 9 वाजता निघते. याचा काय अर्थ झाला, की ट्रेनचा स्टेशनवरून निघण्याचा 9 वाजेचा टाईम टेबल आहे. म्हणजे वेळापत्रकानुसार ती तिथून 9 वाजता निघते. थोडा उशीर झाला तो वेगळा विषय असतो, परंतु टाईम टेबलनुसार तिचं टायमिंग काय दिलेलं आहे, 9 वाजता ती तिथून म्हणजे स्टेशनवरून निघते. हा फिक्स टाईम टेबल आहे. आणि समजून घ्या, की तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये समजून घ्या, बहिणीला किंवा भावाला विचारतायत, की आय एम गोइंग टू नाशिक. तर मला नाशिकला जायचं आहे. तर ट्रेन किती वाजता निघते? तर तुमचा भाऊ किंवा तुमची बहीण सांगते, "ओके, द ट्रेन लिव्हज द स्टेशन ॲट 9 AM." तर ट्रेन 9 वाजता निघते. म्हणजे तुम्ही जर विचारलं, "व्हेन डज द ट्रेन लिव्ह फ्रॉम द स्टेशन?" लिव्ह द स्टेशन. तर स्टेशनवरून गाडी किती वाजता निघते? तर तिने तुम्हाला सांगितलं आहे, की ती 9 वाजता निघते म्हणजे ट्रेन 9 वाजता निघते. तर असा जो फिक्स टाईम टेबल आहे, तो सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. परंतु याच्यातून काही लक्षात आलं का तुमच्या, की आता तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला विचारतायत, की ती किती वाजता निघते? म्हणजे अजूनही ट्रेन निघालेली नाहीये. म्हणजे आता समजून घ्या, की सकाळचे 6 वाजलेले असतील, 7 वाजलेले असतील आणि 9 वाजायला अजूनही काही कालावधी बाकी आहे, काही वेळ बाकी आहे. तर 9 वाजता ती ट्रेन निघणार आहे. हो की नाही? परंतु वेळेनुसार, वेळापत्रकानुसार ती 9 वाजता निघणार आहे. परंतु आत्ताच्या क्षणानुसार 9 वाजायला अजून 1-2 तास बाकी आहे. तर तो भविष्यकाळ झाला, अगदी नजीकचा भविष्यकाळ झाला. असा काळ म्हणजे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. त्याचप्रमाणे अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग आपण कशासाठी करतो, की जर तुम्ही अगोदरच पूर्वनियोजन केलेलं असेल, म्हणजे अगोदरच तुम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यानुसार एखादी गोष्ट घडणारच आहे, असं जर सांगायचं असेल, तर आपण भविष्यकाळ दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. जसं मी जर असं म्हटलं तर, आय एम लिव्हिंग फॉर नाशिक टुमारो. आय एम लिव्हिंग फॉर नाशिक टुमारो. तर मी नाशिकसाठी निघत आहे. केव्हा? उद्या. आता बघा, उद्याचा जो काळ काळ आहे, म्हणजे जो वेळ आहे, तो काय आहे? भविष्यकाळ आहे. परंतु याच्यावरून काय सिद्ध होतं, की मी अगोदरच ठरवलेलं आहे आणि त्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. म्हणजेच जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अगोदरच ठरवली आहे आणि त्याच्यानुसार आपण एखादी गोष्ट करणार आहोत, भविष्यात करणार आहोत, निश्चित असं करणार आहोत, त्याच्यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. असं जर काही असेल तर असं सांगण्यासाठी आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करत असतो. तर आपण अशी काही उदाहरणं बघूया ज्याच्या सहाय्याने तुम्हाला
अधिकाधिक स्पष्ट होईल. आय स्टार्ट माय जॉब ऑन मंडे. आय स्टार्ट माय जॉब ऑन मंडे. आता इथे बघा, मी सोमवारी माझं काम सुरू करत आहे. सोमवारी माझं काम सुरू करत आहे म्हणजे निश्चित ठरलं आहे टाइम टेबलनुसार आणि काम मी सोमवारी सुरू करणार आहे. म्हणजे आज शुक्रवार असेल, शनिवार असेल किंवा रविवार असेल आणि सोमवारी मी काम सुरू करणार आहे. तर इथे काय झालं, की माझं काहीतरी ठरलेलं आहे. फिक्स्ड असं टाईम टेबल आहे आणि त्याच्यानुसार मी ते कार्य करणार आहे. असं दर्शवण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. व्हॉट टाईम डू यू फिनिश युअर वर्क टुमारो? उद्या तू किती वाजता तुझं काम संपवणार आहेस? आता बघा, इथे काहीतरी ठरलेलं आहे. म्हणजेच टाईम टेबलनुसार समजून घ्या, की तुम्ही सकाळच्या 8 ते 5 ची ड्युटी करतात. तर 5 वाजेला तुमचं काम संपणार आहे. हे तुमच्या टाईम टेबलनुसार आहे. परंतु तुम्हाला मला येऊन भेटायचं आहे आणि भविष्यात येऊन भेटायचं आहे. तर साहजिकच आहे, की उद्या तू केव्हा तुझं काम संपवलेलं असेल, जेणेकरून मी तुला येऊन भेटू शकेल. तर व्हॉट टाईम डू यू फिनिश युअर वर्क टुमारो? तू उद्या किती वाजता तुझं काम संपवशील? तर ते तुझं ठरलेलं असेल आणि भविष्यात ते एखादी गोष्ट काम करण्याचं संपलेलं असेल, ती क्रिया करण्याचं संपलेलं असेल, असं सांगण्यासाठी आपण साधा वर्तमान काळाचा उपयोग करतो. आता आपण अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्यांच्या साहाय्याने व्हॉट आर यू डुईंग ऑन सॅटर्डे इव्हनिंग? तर शनिवारी संध्याकाळी तू काय करत आहेस? आता बघा, म्हणजे मी तुम्हाला आत्ताच विचारत आहे, की शनिवारी संध्याकाळी काय करत आहेस? तर मी इथे कोणता काळ वापरला? अपूर्ण वर्तमान काळ. आणि काय दर्शवण्यासाठी? भविष्यकाळ दर्शवण्यासाठी. तर तुम्ही म्हणू शकतात, आय एम गोइंग टू द थिएटर किंवा आय एम गोइंग टू द सिनेमा. तर मी सिनेमाला जात आहे. हो की नाही? की मी रंगमंचावर एखादं नाटक वगैरे बघण्यासाठी जात आहे. तर असं तुम्ही म्हणू शकतात. आता तुमचं काम त्यावेळेस जे असेल ते तुम्ही करणार किंवा तुम्ही म्हणू शकतात, आय एम गोइंग टू वॉच फुटबॉल मॅच ऑन टेलिव्हिजन दॅट इव्हनिंग. तर त्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी मी काय करत आहे? फुटबॉल मॅच बघत आहे. म्हणजे तुमचं असं नियोजन ठरलेलं असेल, म्हणजे अगोदरच पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला आहे. असं सांगण्यासाठी सुद्धा आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करतो. काय दर्शवण्यासाठी? भविष्यकाळ दर्शवण्यासाठी. ॲट 10:30 आय एम मीटिंग हर टुमारो. तर ॲट 10:30 आय एम मीटिंग हर टुमारो. तर उद्या 10:30 वाजता मी तिला भेटत आहे. म्हणजे उद्या 10:30 वाजता भेटण्याचं माझं अगोदरच ठरलेलं आहे. तसं पूर्वनियोजन झालं आहे. म्हणजे उद्याची गोष्ट म्हणजे भविष्यकाळातली गोष्ट दर्शवण्यासाठी आपण अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला. आता सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा, की साधा वर्तमान काळाचा उपयोग भविष्यकालीन टाइम टेबल किंवा सर्वसाधारणपणे असलेला जो टाइम टेबल आहे, जो वर्तमानाशी संबंधित सुद्धा असू शकतो, वेळापत्रक किंवा टाइम टेबल. परंतु कार्यक्रमाची रूपरेषा, एखादा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि तो भविष्यात पार पडणार आहे. पण त्याची रूपरेषा सुद्धा काय असणार आहे? भविष्यकाळात असणार आहे. हो की नाही? तर तुम्ही असं म्हणू शकतात, की द फंक्शन स्टार्ट्स ॲट 7 AM. तर द फंक्शन स्टार्ट्स ॲट 7 AM. आता सकाळी 7 वाजता तो कार्यक्रम सुरू होतो आहे. म्हणजेच काय, की तुम्ही एक लिफलेट छापलेला आहे. त्या लिफलेटमध्ये त्या कार्यक्रमाची रूपरेषा दिलेली आहे. परंतु ती केव्हा होणार आहे? भविष्यात होणार आहे. आता भविष्यात जर होणार आहे, तर ती रूपरेषा आहे ते टाईम टेबलनुसार होणार आहे. फिक्स्ड असं टाईम टेबल आहे. म्हणजे जनरली पब्लिक ट्रान्सपोर्ट, पब्लिक फंक्शन्स अशी जी काही सार्वजनिक कार्य असतं किंवा सार्वजनिक गटाशी संबंधित असलेले, मग ते पब्लिक ट्रान्सपोर्ट असो, त्याच्याशी जे संबंधित असेल आणि ते भविष्यकालीन जरी असलं, तरी तुम्ही त्याचा त्या क्रिया सांगण्यासाठी साधा भविष्य त्या क्रिया सांगण्यासाठी साधा वर्तमान काळाचा उपयोग तुम्ही करू शकतात. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. परंतु जर पर्सनल अरेंजमेंट असेल, पर्सनल अरेंजमेंट म्हणजे काय? वैयक्तिक नियोजन. तर पर्सनल अरेंजमेंट असेल, तर शक्यतो तुम्ही अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करा. म्हणजे कोणतेही वैयक्तिक कार्य जे भविष्यकालीन दाखवायचं आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग कशासाठी करायचा आहे? अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग करायचा आहे. परंतु वैयक्तिक कार्यसुद्धा जर फिक्स्ड टाईम टेबलनुसार असेल फिक्स्ड टाईम टेबलनुसार असेल, तर तुम्ही साधा वर्तमान काळसुद्धा वापरू शकतात. काय दर्शवण्यासाठी? भविष्यकाळ दर्शवण्यासाठी. कारण की आपण हे सर्व भविष्यकाळ दर्शवण्यासाठी कोणत्या काळांचा उपयोग होतो, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अपेक्षा करतो, की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.